श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र या व्यतिरिक्त अजून 2 नवरात्री असतात, पण त्या गुप्त नवरात्री असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याची माहिती नाहीये आणि त्या गुप्त नवरात्री ज्या असतात त्या साधना सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा ज्या तांत्रिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रभावशाली मानल्या जातात. पण शारदीय नवरात्र आहे आणि चैत्र नवरात्र जी आहे तर या 2 नवरात्रीमध्ये अगदी घरोघरी कुलदेवीची उपासना केली जाते. आता 9 एप्रिल 2024 वार मंगळवार या दिवशी आहे गुढीपाडवा आणि याच दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. त्याचबरोबर या दिवसापासून ज्या चैत्र नवरात्री आहेत त्याला सुद्धा सुरुवात होत आहे. तर या चैत्र नवरात्रीमध्ये म्हणजे 9 एप्रिल पासून पुढे 9 दिवस ही जी चैत्र नवरात्र आहे तर या चैत्र नवरात्रीमध्ये पहिल्या माळीपासून ते अगदी 9व्या माळीपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुमच्या आवडीनुसार म्हणू शकतो किंवा या 9 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा भाव प्रकट होईल त्या दिवशी तुम्ही कुलदेवीचा जो मंगल कलश असतो त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता. तसं तर बघा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चैत्र नवरात्रीची घटस्थापना होईल, तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा नसो तरी सुद्धा तुम्हाला जर करायचं असेल तर पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये जो मंगळवार येतो त्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा नवरात्रीला पंचमी तिथी, अष्टमी तिथी, महानवमी या दिवशी सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता किंवा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी 9 दिवसामध्ये तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. आता नवरात्रीमध्येच का करायची, इतर वेळी सुद्धा तुम्ही पौर्णिमा असेल किंवा मंगळवार असेल, शुक्रवार असेल या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. पण नवरात्रीमध्ये आपली जी कुलदेवी असते ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते. त्यामुळे या दिवसामध्ये जर आपण मंगल कलशाची स्थापना केली, कुलदेवीला आपल्या घरामध्ये आसन दिलं, कुलदेवीचं स्थान आपण आपल्या घरामध्ये दिलं तर तुमचं स्वतःचं घर असू द्या, तुमचं भाड्याचं घर असू द्या, तुमच्या घरामध्ये कितीही वास्तुदोष असू द्या, नकारात्मकता असू द्या, तुम्हाला तुमच्या मुलांना मिस्टरांना नोकरीमध्ये यश मिळत नाही, तुमचं कोणतंही काम अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही, स्वतःचं घर होत नाही, घरामध्ये आजारपण आहे, संतान प्राप्ती होत नाही किंवा कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाहीये, तर अशा अनेक समस्या असतील तर त्यापासून सुटण्यासाठी हा जो कुलदेवीचा मंगल कलश आहे तो आपल्याला खूप मदत करतो. त्याचबरोबर बऱ्याच जणांना हा त्रास असतो बघा की कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे, त्या नकारात्मक प्रभाव जो आहे तो आमच्या घरावर, आमच्या कुटुंबियांवर पडत आहे आणि त्यामुळे घरामध्ये एक झालं की एक वाईट गोष्टी घडत आहेत. तर यासाठी सुद्धा हा जो मंगल कलश आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबियांचं रक्षण करण्यासाठी कुलदेवीचा मंगल कलश जो आहे तो प्रभावशाली मानला जातो. बऱ्याच वेळेला बघा, आपण मंगल कलशाची स्थापना केली की सुरुवातीला नवीन तो जो कलशावरील नारळ आहे तो त्याला सतत तडा जातो, म्हणजे काही दिवस झाले की तडा जातो, परत तडा जातो आणि एक वेळ अशी येते की तो कुलदेवीच्या मंगल कलशावरील जो नारळ असतो त्याला तडाच जात नाही आणि त्याला कोंब फुटू लागतं. आता त्या नारळाला तडा जाणं म्हणजे काय, तर कोणीतरी काहीतरी म्हणजे आपल्याला निगेटिव्हिटी किंवा जागेमध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्यावर काहीतरी संकट येणार असेल तर ते त्या कुलदेवीने स्वतःवर घेतलेलं आहे आणि आपल्या कुटुंबियांचं रक्षण केलेलं आहे. यासाठी बघा, कुलदेवीचा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा. तर अशा वेळी त्या नारळाला तडा जातो. जेव्हा नारळाला तडा जातो तेव्हा दिवस कोणताही असू द्या, वार कोणताही असू द्या, त्या दिवशी तो नारळ विसर्जित करायचा आणि मग येणारा जो मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल किंवा पौर्णिमा असेल, जे लवकर असेल की 2 दिवसात मंगळवार आहे किंवा 2 दिवसात शुक्रवार आहे किंवा 2 दिवसात पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी लगेच परत मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची असते. आणि जेव्हा नारळाला कोंब फुटतं तर ते नारळ जे आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला, जे मी करते ते मी तुम्हाला सांगते बघा, कोणतंही मंदिर असेल त्या मंदिराच्या बाहेर तुम्ही ते नारळ जमिनीमध्ये हे करू शकता की तिथे झाड उगवेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणाकडे रान असेल, शेत असेल तर त्यांना तुम्ही त्यांच्या शेतामध्ये लावण्यासाठी देऊ शकता. एखादा आश्रम वगैरे असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला तर तिथे तुम्ही ते देऊ शकता, तिथे ते झाड लावू शकता. अशी एक भावना आहे याच्या मागे की ते झाड जसं जसं मोठं होईल तसं तसं तुमची प्रगती होत जाते. मी स्वतः याच गोष्टी करते
आजपर्यंत माझ्या मंगल कलशावरील नारळ जे आहे त्याला एक वेळा तडा गेलेला आहे. बाकी जे सगळे माझे नारळ आहेत त्याला कोंब फुटलेले आहेत. अगदी म्हणजे वर्षातून 2 कोंब माझ्या नारळाला फुटतात म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि हे नारळ मी या पद्धतीने जिथे बऱ्याच वेळेला जे दूध देण्यासाठी आमच्याकडे दूधवाले मामा येतात त्यांना पण मी हे नारळ देते कोंब फुटल्यानंतर, आणि मग ते त्यांच्या शेतामध्ये वगैरे लावतात. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता, कारण हे 2 प्रश्न जे आहेत ना ते बऱ्याच जणांना आहेत. आणि त्याच्यापेक्षा अजून प्रश्न म्हणजे की ताई आमच्या नारळाला कोंब फुटत नाही, तडाही गेलेला नाहीये आणि कोंबही फुटत नाहीये, नारळ मंगल कलशाचं तसंच ठेवलेलं आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. मग अशा वेळी काय करायचं असतं, जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करतो तर त्याच्यावरील नारळ जो आहे तो आपल्याला रोज भिजवायचा असतो. बऱ्याच जणांचं काय होतं की तो तसाच कोरडा, मग मंगल कलशाची सुरुवातीला मोठ्या उत्साहात स्थापना केली तो तसाच पडलेला आहे, त्या नारळावर धूर आहे, आतलं जे तांब्यातलं पाणी आहे ते खाली चाललेलं आहे, मंगल कलशाचा जो तांब्या आहे ठेवलेला त्याचा कलर, त्याला डाग पडलेले आहेत पाण्याचे किंवा तो खराब झालेला आहे. तर असं अजिबात करायचं नाही. ते आपल्या कुलदेवीचं स्थान आहे, ते आपल्या कुलदेवीचं आसन आहे, म्हणून त्याचं पावित्र्य जे आहे ते आपण राखायला हवं. आता सांगते मंगल कलशाची स्थापना कशी करायची आणि मग सांगते की ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन कसं करायचं. सुरुवातीला या नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक पाणीदार नारळ असायला हवं. आता हे नारळ तुम्हाला कोणीतरी ओटीत दिलेलं किंवा कोणत्या मंदिरात वगैरे दिलेलं नको. समजा तुम्हाला जर तुम्ही तुळजापूरला किंवा तुमच्या कुलदेवीचं जिथे मूळ पीठ आहे तिथून तुम्हाला दिला असेल तर काही हरकत नाही. पण नारळ जो आहे मंगल कलशासाठी पाणीदार एखादा नारळ विकत आणायचा आहे. तो शेंडी सहित असू शकतो किंवा शेंडी काढलेला असू शकतो, काहीही हरकत नाही. तुमच्या भागामध्ये जसे नारळ मिळतात तसा नारळ तुम्हाला आणायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब्या असावा. शक्यतो तांब्या किंवा पितळ हे 2च धातूचे जे तांबे आहेत ते घ्यावे. स्टीलचा शक्यतो घेऊ नये, कारण का जे तांब पितळ असतं त्याच्यामध्ये जी दैवीय शक्ती असते ती साठवून ठेवण्याची, ती आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून तांब्याचा किंवा पितळेचा घ्यावा. पण नसेल तर मग तुम्ही स्टीलचा कोणताही घेतला तरीही चालेल. तो तांब्या स्वच्छ धुवून घ्यावा. त्याच्यावर समोर स्वस्तिक काढायचं, 5 त्याला जे कुंकवाची जी बोटं आहेत उभ्या रेषा त्या ओढून घ्यायच्या. त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं. सकाळी देवपूजा करण्याची जी सात्विक वेळ असते त्या वेळेमध्ये मंगल कलशाची स्थापना करावी. स्वच्छ पाणी भरल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं, थोड्याशा अक्षता टाकायच्या, 1 रुपयाचं नाणं टाकायचं, 1 सुपारी टाकायची, 1 लाल फूल टाकायचं असेल तर, नसेल तर काही हरकत नाही. आणि एक छोटीशी प्लेट घ्यायची की ज्याच्यामध्ये हा जो कलश आहे, हा जो तांब्या आहे तो बसू शकेल. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्या तांदूळावर थोडंसं हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि देवघराजवळ ही प्लेट ठेवायची. त्याच्यावर हा जो पाण्याने भरलेला आपला कलश आहे तो ठेवायचा. त्यानंतर या कलशावर नागवेलीची 5 पानं ठेवायची. नागवेलीची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची डहाळ, आंब्याची पानं ठेवली तरीही चालतील. आणि त्यावर आपण जो नारळ आणलेला आहे तो नारळ कुलदेवी स्वरूप म्हणून आपल्याला ठेवायचा आहे. आणि ही प्रोसेस करत असताना, ही पूजा करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आणि तुमची जी काही इच्छा असेल, जसं की तुमच्या घरात आजारपण आहे, भांडणं होतात, तर कुलदेवीच्या आशीर्वादाने या मंगल कलशाच्या स्थापने माझ्या घरामध्ये एकोपा, कुटुंबामध्ये प्रेम, सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे. जे तुम्हाला सकारात्मक गोष्टी वाटतात त्या बोलायच्या. आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर नवार्णव मंत्र म्हणायचा. नवार्णव मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र पूर्ण मंगल कलशाची स्थापना होईपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे. आता हे आपण मंगल कलशाची स्थापना केली, त्यानंतर काय करायचं की आता ह्याच्यावरचं जे पानं आहेत, जे नागवेलीचे पानं असतील किंवा आंब्याचे पानं असतील ते कधी बदलायचे. तर बघा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नागवेलीचे पानं सुकलेले आहेत तर मंगळवारच असावा किंवा शुक्रवारच असावा असं काही. दर 3ऱ्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी तुम्हाला वाटलं की नागवेलीचे पानं सुकायला लागलेत, ते पहिले पानं विसर्जित करायचे, दुसरे पानं आणून तुम्ही ठेवू शकता. आंब्याची पानं जर तुम्ही ठेवली तर ही बरेच दिवस चालतात. अगदी तुम्ही समजा या मंगळवारी
आंब्याची पानं बदलली, त्यानंतर शुक्रवारी किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की आंब्याची पानं आता सुकत चाललेली आहेत तेव्हा तुम्ही बदलली तरीही चालतील. आणि एखाद्या वेळी जर तुम्हाला आंब्याचीही पानं नाही मिळाली, नागवेलीचीही पानं नाही मिळाली तर त्यावेळेला तुम्ही नाही ठेवली तरीही चालतात, काही हरकत नाही. आता जे कलशातील पाणी आहे तर मी माझं स्वतःचं सांगते, आम्ही रोज बदलतो, सध्या तरी मी रोज बदलत आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोज कलशातील पाणी बदलू शकता, किंवा तुम्ही एक दिवसाआड बदलू शकता, किंवा तुम्ही प्रत्येक मंगळवार बदलू शकता, किंवा तुम्ही मंगळवार शुक्रवार बदलू शकता, 3 दिवसांनी बदलू शकता. असं कोणतंही बंधन नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे पाणी बदलू शकता. आता हे पाणी बदलताना त्याच्यामध्ये जो 1 रुपया आहे आणि सुपारी आहे ती काढून घ्यायची, त्याच्यामध्ये परत पाणी भरायचं. जेव्हा तुम्ही पाणी भरणार आहात परत त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा, परत हे तेच 1 रुपयाचं नाणं, तेच सुपारी टाकायची आणि परत तो नारळ जो आहे तो भिजवून त्याच्यावर ठेवायचा आहे. आता मी रोज पाणी बदलते तर मी नारळ सुद्धा रोज भिजवते, तर या पद्धतीने करायचं आहे. आणि हा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा कुलदेवीचा मंगल कलश जो आहे तो देवघरामध्ये कुठे ठेवावा. तर बघा, मी कुठे ठेवते हे सुरुवातीला सांगते आणि बरेच जण कुठे ठेवतात हे पण सांगते. आता मी जिथे ठेवते हे बरोबर आणि तुम्ही जिथे ठेवता हे चुकीचं का? अजिबात नाही, दोन्हीही बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगते, कुलदेवीचा मंगल कलश जो आहे तो मी स्वतः आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची जी मूर्ती असते तर कुलदेवीच्या मूर्तीच्या किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर त्याच्या डाव्या हाताला मी मंगल कलश ठेवते. आणि मंगल कलश ज्योतिषशास्त्रानुसार इथेच ठेवायला हवा. पण बरेच जण आपण काय करतो की कुलदेवीचा मंगल कलश हा कुलदेवीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते त्याच्या उजव्या हाताला ठेवतात. चालतं, काहीही हरकत नाही. पण मी पर्सनली डाव्या हाताला ठेवते. आणि मी पर्सनली अजून एक दुसरी जागा प्रेफर करते ठेवण्यासाठी. म्हणजे बऱ्याच वेळेला बघा की तिथे खूप दिवस झाला आता ठेवला, मग जागा थोडीशी चेंज करू. तर तुमच्या देवघरामध्ये जो ईशान्य कोपरा असेल, ईशान्य दिशा जिथे येत असेल तर त्या दिशेला तुम्ही ठेवू शकता. आता तुमच्या देवघरामध्ये जागा नाहीये तर तुम्ही तुमच्या देवघराच्या खाली बाजूला तुम्ही उजव्या हाताला म्हणजे तुमच्या कुलदेवीच्या उजव्या हाताला ठेवू शकता, किंवा तुम्ही मी जसं ठेवते तसं डाव्या हाताला ठेवलं तरीही चालेल. ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या योग्य आहेत, चुकीचं काहीही नाही. कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. कुलदेवीचा कलश मी इकडं ठेवला, त्यांनी तिकडं ठेवला, मग माझं चुकीचं किंवा त्यांचं बरोबर असं अजिबात नाही. इथे आपला भाव, आपली भक्ती महत्त्वाची आहे की आपण आपल्या देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये कुलदेवीला स्थान दिलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जिथे जमेल, बऱ्याच जणांचं बघा देवघर छोटा आहे, जमत नाही, तर तुम्ही इकडे तिकडे कुठेही देवघराच्या ठेवला तरीही चालेल. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. तर या पद्धतीने या नवरात्रीमध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही कुलदेवीच्या मंगल कलशाची आपल्या देवघरामध्ये स्थापना करा. नक्कीच तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येऊ लागतील. आणि हा तांब्या जो आहे, जेव्हा तुम्ही समजा आता रोजच पाणी बदलतो तर रोज धुवायची गरज नाही. तुम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला तांब्या स्वच्छ केला, स्वच्छ करून धुवून तुम्ही भरला तर अतिशय उत्तम. याची वेळोवेळी, आणि जे कलशाखाली आपण प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत तर हे प्रत्येक मंगळवार किंवा शुक्रवार आपण पक्ष्यांना टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत दुसरे तांदूळ ठेवायचे. तर या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे. आणि दररोज देवपूजा करताना याला हळद कुंकू, एखादं लाल फूल आपण अर्पण करायचं, अगरबत्ती धूपदीप दाखवायचं, बस एवढंच करायचं. आणि धूपदीप अगरबत्ती हळद कुंकू अर्पण करताना कुलदेवीचा मंत्र म्हटला किंवा 99 मंत्र म्हटला, कुलदेवीचं स्मरण केलं तर अतिशय उत्तम. याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला येऊ लागतील. श्री स्वामी समर्थ.